तर आता आम्ही फायनली आलो आमच्या घरी. सो घरी यायचं जे सुख आहे ते कोणालाच सांगू शकत नाही. कारण कितीही बाहेर गेलो फिरायला तरी घरी यायलाच लागतं. आणि गाडी बघा मस्तपैकी चकाचक करून ठेवले, एकदम कडक दिसते. संध्याकाळी असा मूड झालेला, पाऊस पडत होता बाहेर खूप जास्त, तर कांदा भजी खायची वाटत होती. तर आमच्या आई बनवत होत्या कांदा भजी. इच्छा झालेली, मी एकीकडे बनवत होती चहा. तर मस्तपैकी गरम गरम कांदा भजी आणि गरम गरम चहा, आहा काय कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल कारण पावसात कांदा भजी खायला खूप जास्त भारी वाटतं. सो आमची भजी वगैरे रेडी झाली, चाय घेतला, सॉस घेतला. आणि कोणाला आवडतं चहासोबत भजी खायला, तर हे काहीतरी वेगळं वाटत असेल तुम्हाला, पण हे पहिल्यापासून आम्ही खातो. म्हणजे माझी फ्रेंड आहे ना रवीना, ती आणि मी आम्ही अशी खायचो. तर हे आम्हाला आवडतं असलं काहीतरी खायला, काहीतरी वेगळं. आणि आमच्याकडे लोणच्याची तयारी चालू आहे. कैरीचं लोणचं म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. सो तेलात सगळे मसाले वगैरे टाकून आई बनवत होत्या लोणचं. म्हणजे ते मुरायला ठेवायचं असतं सगळं बनवून. तर खूप काय काय प्रोसेस असतात, त्याच्यात सगळे मसाले वगैरे ॲड करायचे असतात आणि त्याच्यात सगळं मिक्सअप करून घ्यायचं असतं. हे सगळं आधीच कैरी कापून ठेवली, त्याला सगळं हळद वगैरे लावून ठेवलं. त्याच्यानंतर मसाला रेडी केला आणि मसाला सगळा मिक्स केला. सो हे सगळं मिक्स करून ठेवतात. आणि मला घरी बनवलेलं लोणचं आवडतं खूप जास्त, कारण टेस्टी लागतं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.